आणि बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर ते नायगाव येथे कार्यक्रमस्थळी येत असताना छगन भुजबळ हे रस्त्यातच उभे होते। छगन भुजबळ यांना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले आणि भुजबळांना आपल्या गाडीत त्यांनी घेतलं। दोघेही आता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव इथे जात आहेत। अधिक माहिती घेऊया सुजित आंबेकर यांच्याकडून। सुजित, काय अधिक माहिती? फडणवीसांनी गाडीत घेतलेला आहे छगन भुजबळ यांना ठरवून झालेला प्रवास की अचानक? आता हा जर तसं म्हटलं तर हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जो कार्यक्रम आहे, इथं जी सगळी डेव्हलपमेंट याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो छगन भुजबळांचाच मानला जातो। सावित्रीबाई फुलेंचे जे जन्मगाव आहे, त्यांचं जे घर आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा भुजबळ साहेबांचाच आहे असं म्हणावं लागेल। ती गोष्ट आता जी आपल्याला ब्रेकिंग बातमी आपण जे म्हणतोय की भुजबळ साहेब हे स्वतः रस्त्यात उभे होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर रस्त्याने येत असताना त्यांना छगन भुजबळ दिसले। त्यांनी त्यांचा कॉन्वॉय थांबवला आणि छगन भुजबळांना गाडीत घेतलेला आहे। काही वेळातच हे सर्व मंत्री महोदय ते आता स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणार आहे। नक्कीच या बाबतीमध्ये आता काय बोलतायत आणि छगन भुजबळ ही आपली काय प्रतिक्रिया देत आहेत हे आपल्याला बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्कीच यापूर्वी छगन भुजबळांनी व्यक्त केलेली आपली भूमिका, नाराजी आणि त्यानंतर फडणवीसांबद्दल काढलेले कौतुकोद्गार की खरं तर मंत्रिमंडळात मी असायला हवा असं मुख्यमंत्र्यांना वाटत होतं आणि यावरनं अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यामुळे ते आता भाजपमध्ये जातात की काय अशी ही चर्चा सुरू झाली होती। त्याला बळ मिळते की काय अशी कुठेतरी शक्यता वाटते का? 100% अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी आपला कॉन्वॉय थांबवला, छगन भुजबळ यांना आपल्या बरोबर घेतलेला आहे आणि एकत्र अभिवादन करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळत आहे। थोड्याच वेळात ही सर्वजण मान्यवर इथे उपस्थित होतील आणि आपल्याला नेमकं चित्र त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं नक्कीच आपल्याला स्पष्ट दिसेल की भुजबळांची नेमकं भविष्याचं पुढचं राजकीय पाऊल काय असेल ते। नक्कीच। तुर्तास धन्यवाद सुजित या संपूर्ण माहितीसाठी।